नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाहू शकत असताना आज मी उभा आहे शेतात आणि आम्ही आलेलो आहोत गावाकडं आणि गावाकडं आमच्या शेतामध्ये आलेले आहे मी. तुम्ही पाहू शकता पूर्ण कापूस आहे. ह्या वेळेस कापूस शेतातले खूप भारी आलेले आहेत, पण जिथं जास्त पाऊस पडलाय तिकडचे थोडे म्हणजे पाणी साचलंय, पण आमच्या इकडं पाऊस आहे पण एवढा बी जास्त नाही. त्याच्या हिशोबाने आमच्या इकडचे कापूस खूप भारी आहेत. ह्यावेळेस तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे झालेत, म्हणजे माझ्या कमराच्या वरी खांद्या एवढे झाले. तो पाहू शकता पूर्ण शेत हिरवगार आहे. पाठीमागं डोंगर बी हिरवं दिसतेत. चिमण्याचा कलबलाट सुरू आहे. ऐकू येते का बघा, तुम्हाला येत असेल मोबाईलमध्ये. आणि वातावरण एकदम फ्रेश आहे. हलकं ऊन पडलेलं आहे, हलकं शिराळ आहे. आणि आताची वेळ झालेली आहे संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. त्यावेळेस मी इथं आलेले आहे शेतात. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागून वातावरण. आणि आमचं जे घर आहे ना, ते आमचं घर देखील शेतात आहे, पण घरापासून थोडंसं दूर मी वरती शेतामध्ये आलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागं इथून तुम्हाला खालीपासून शेत दिसत असेल, तिकडं पलीकडून ते पार इकडं या डोंगरापर्यंत पाठीमागलच्या आमचं शेत आहे. आणि अर्ध्या शेतात आम्ही कापूस लावलेला आहे, अर्ध्या शेतात सोयाबीन लावलेली आहे. सोयाबीन आणि कापूसच ह्या वेळेस दुसरं काही घेतलेलं नाही, कारण आमच्या शेतामध्ये एवढे जास्त रानडुकरं आहेत ना, ते काही जास्त बाजऱ्या बिजऱ्या येऊन देत नाहीत, मुग येऊन देत नाहीत. लवस तरच खाऊन घेतात खायला आलेले. जरी तोड्या आले तरी एका रात्रीत येऊन घुसून ते मुग खाऊन जातात आणि सगळं शेत खराब करतात. एवढी सारी मेहनत करायची आणि काढायच्या टायमालाच त्या डुकरांनी तसं करायचं. आमच्या इकडच्या भागात डुकरांचा ना खूप जास्त त्रास आहे, लय जास्त. आणि शेतकरी पार वैतागून गेलेले आहेत. एवढं कष्ट करायचं आणि खायच्या टायमाला ते डुकरं भगर, मूग, उडीद अशी पिकं काही ठेवतच नाहीत. आणि ह्यावेळेस त्या डुकरांच्या भेनं मुगन ते घेतलंच नाही जास्त. फक्त सोयाबीन लावलेली आहे आणि कापूस लावलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि कापूस ह्या वेळेसचा खरंच खूप ग्रेट भारी आलेला आहे. आणि मेहनत बी तेवढीच केली. त्याला खुरपीलाही 2-3 वेळेस खत घातलंय, पाळ्या दिल्यात. आणि एक झाडाला फुल पाते, फळं, दोड्या आलेल्या आहेत. आणि मी एकटीच आलेली होती शेतात. मला छोटासा ब्लॉग शेअर करायचा होता तुमच्यासोबत, आणि झालं घरचा तर घरचाही मी तुमच्यासोबत थोडासा ब्लॉग शेअर करेन. आणि तुम्ही पाहू शकतात. आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आमचं शेत कसलं वाटलं पण आमचा कापूस कसा आहे आणि वातावरण कसं वाटलं. एकच नंबर भारी वाटत होतं, म्हणून म्हणलं चला थोडासा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. आणि एवढ्या साऱ्या चिमण्याचा, कारण हलकं ऊन आहे, हलकं शिराळे आणि संध्याकाळची वेळ व्हायला आलेली, म्हणून सर्व पाखरांचा किलबिलाट इथं सुरू आहे. आणि शेतात आल्यावर वेगळंच वाटतं, एकदम फ्रेश, मन शांत होतं. थोडं वेगळं तरी म्हणत नाही का आपण, एकट्याची शांती, एकदम मस्त आणि शांत वाटतं. चला मग, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब करूनच जा. पुन्हा भेटू अशा छोट्याशा ब्लॉगसोबत.